तर जेव्हापासून कुलकर्णी सर या शाळेमध्ये रुजू झाले त्या वर्षापासून तर आजपर्यंत आपल्या संस्थेच्या इतिहासामध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या इतिहासामध्ये म्हणता येईल की 100% दरवर्षी रिझल्ट लागतो 100%. तर ही सगळी हे एवढं सगळं करण्याचं योगदान त्यांचं आहे. त्यामुळे त्यांचं एकदा अभिनंदन. NMMS ही एक राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा असते जी 8वीला दिली जाते. की या परीक्षेसाठी आपले 59 विद्यार्थी बसलेले होते. या 59 पैकी 35 विद्यार्थी हे धारक झाले आणि 11 विद्यार्थी सारथीमध्ये धारक झाले. म्हणजे असे एकूण 46 विद्यार्थी 59 पैकी आपले धारक झालेले आहेत. आणि हा आकडा जिल्ह्यातला सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे याचं श्रेय आवटी मॅडम, कुलकर्णी सर, उखर्डे सर, ससाणे सर, त्याचप्रमाणे जाधव सर आणि जे कोणी क्लास घेत होते त्या सर्वांना जातं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची स्कॉलरशिपची जी परीक्षा असते 8वीची परीक्षा आणि 5वीची परीक्षा, त्या 8वीच्या परीक्षेसाठी 22 विद्यार्थी आपले बसलेले होते. त्यापैकी 21 पात्र झाले आणि 14 विद्यार्थी धारक झाले. फक्त एक विद्यार्थी पास झालेला आहे फक्त, म्हणजे तोही निकाल आपला 100% आहे. परंतु धारक विद्यार्थी 14 झालेले आहेत आपले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपण केवळ अभ्यासातच नाहीये, अभ्यासातच गुणवत्ता नाहीये आपली. आपण विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. जिल्हा पातळीवर ज्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात. हुतात्मा जनार्दन मामा वादविवाद स्पर्धा ही जिल्हा पातळीवरची आयोजित केली असते. तर ही दरवर्षी आयोजित होणारी स्पर्धा तालुक्यावर आपण नेहमीच प्रथम असतो, पण प्रथम आलेला संघ हा जिल्हा पातळीवर सहभागी होतो. तर मागच्या वर्षी आपला संघ जिल्हा पातळीवर सहभागी झाला आणि जिल्हा पातळीवर तो द्वितीय आलेला आहे. जिल्हा पातळीवर द्वितीय. आणि या विद्यार्थ्यांना आपल्या ज्या 2 विद्यार्थिनी होत्या प्राची गडकर आणि प्राची जाधव, या विद्यार्थिनींना जवळजवळ 10,000 रुपयाची पुस्तकं मिळालेली आहेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक आल्यामुळे. तर ही सुद्धा आपल्या शाळेच्या, आपल्या प्रशालेच्या, आपल्या संस्थेच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपण कमी नाहीयेत. 17 वर्ष मुलींचा संघ कबड्डीमध्ये तालुक्यात प्रथम असतो. मागच्या वर्षी तो आलेला होता. 19 वर्षे मुलांचा संघ कबड्डीमध्ये प्रथम तालुक्यामध्ये. 17 वर्षे मुलांचा संघ फुटबॉलमध्ये तालुक्यात सर्वप्रथम. 17 वर्षे मुलांचा क्रिकेटचा संघ हा तालुक्यात प्रथम. 19 वर्षे मुलांचा संघ हा जिल्ह्यात द्वितीय आहे. 17 वर्षे मुलांचा रिंग टेनिस मध्ये जिल्ह्यामध्ये द्वितीय आलेला आहे. 4x100 रिले स्पर्धेमध्ये 19 वर्षे मुलांचा संघ हा जिल्ह्यात द्वितीय आहे. विभाग स्तरावर सुद्धा देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या निवडी होत असतात. तर त्यामध्ये राहुल कावळे हा विद्यार्थी 5 किलोमीटर धावणे यामध्ये विभाग स्तरावर निवडला गेला. अक्षय नवले हॅमर थ्रो मध्ये विभागावर निवडला गेलेला आहे. राज्य स्तरावर निवड झालेली विद्यार्थिनी कुमारी भक्ती रमेश साळवे, काल ज्या मुलीच्या हाताने या ठिकाणी झेंडावंदन झालं, ही कॅरम मध्ये राज्य स्तरावर पोहोचलेली आपल्या शाळेची विद्यार्थिनी. ही एक आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी त्यामध्ये कुमारी ऋतुजा शांताराम पवार भालाफेक मध्ये आणि ओमराज कृष्णा उखर्डे हा कबड्डीमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत एका टेंभुर्णीतल्या छोट्या गावातले विद्यार्थी हे पण राष्ट्रीय पातळीपर्यंत जातात. याचा अर्थ आपल्या शाळेतलं जे शिक्षण आहे ते निश्चितच चांगलं आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यावर्षी 24-25 च्या ज्या स्पर्धा सुरू झाल्या आता 4 दिवसापूर्वी, त्यामध्ये देखील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या 5 विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर त्यांची निवड झालेली आहे. बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुद्धा
जिल्ह्यात प्रथम आलेला विद्यार्थी सोहम शांताराम पवार याची आता विभागावर निवड झालेली आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. ही आत्ताची 4 दिवसातली घटना आहे. अशा प्रकारे आपल्याला विविध स्पर्धेमधून आणि विविध गुणवत्तेच्या माध्यमातून आपली शाळा ही जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे, याचा मला अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं एका रात्रीतून होत नसतं. याच्या पाठीमागे संस्थेचे प्रयत्न, संस्थेचं पाठबळ आणि आम्हाला शिक्षकांना वेळोवेळी ज्या काही गोष्टी मिळतात संस्थेकडून त्याचा हा परिपाक असतो, तेव्हा कुठे यश मिळत असतं. या सर्व यशामध्ये आमचे सगळे सहकारी, आमचे क्रीडा शिक्षक, आमचे गुणवत्ताधारक शिक्षक या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश असतो. दुसरी गोष्ट अशी की मी अजून एक अभिनंदन यासाठी करेन की गावातले जे दानशूर व्यक्ती आहे त्या व्यक्तींकडून देखील आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जातं. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने अनेक गावातले काही प्रतिष्ठानं असतील किंवा वैयक्तिक व्यक्ती असतील, प्रतिष्ठित व्यक्ती की ज्यांनी आपल्या शाळेसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी योगदान दिलेलं आहे, अशा सर्व योगदान देणाऱ्या आजही ज्यांनी हे रंगकाम आणि ही सगळी वास्तू अतिशय सुशोभित केलेली आहे, या सगळ्या या ठिकाणी योगदान देणाऱ्यांचं प्रशालेच्या वतीनं, मुख्याध्यापक या नात्यानं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे संस्थेचं देखील, संस्थेनेही फार मोठं योगदान दिलेलं आहे. आमच्या सगळ्या स्टाफच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, उपाध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांचा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप स्वागत करतो. आणि इथे माझं जे लांबलेलं भाषण आहे किंवा मनोगत आहे, हा लेखाजोखा जो मांडलेला आहे, या वर्षात देखील आपल्याला माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे. आपण त्यामध्ये नोंदणी देखील केलेली आहे. आणि आता ज्या ज्या काही या वर्षामध्ये ज्या काही घटना होतील किंवा जे जे काही उपक्रम जिल्हा पातळीवरून आपल्या शाळेसाठी येतील, त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपली शाळा सहभागी होईल एवढी ग्वाही देतो मी आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.